आता ते इटरेटिव्ह आणि रिकर्सिव्ह कसं वर्क करतं हे मी तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. तर सर्वात पहिलं काय आहे ना, तर इथे मी लिहून घेतो 2 आपल्याकडे टाइप्स आहेत रिझॉल्व्ह करण्यासाठी. एक तर आहे इटरेटिव्ह आणि सेकंड आहे रिकर्सिव्ह. ओके. आता हे इटरेटिव्ह आणि रिकर्सिव्ह काय आहे हे आता आपण बघून घेऊया. तर सर्वात पहिलं आपण एक्सप्लेन करतो मी तुम्हाला, की इटरेटिव्ह काय असतं. ओके. इटरेटिव्ह आपण सर्वात फर्स्ट बघूया काय असतं ते. हे मी इथे असं करतो ह्याला. हे 2 आपण आज बघणार आहोत. ओके. तर मित्रांनो, इटरेटिव्हमध्ये कसं असेल ना, ओके, जे मी तुम्हाला वर्किंग केलं होतं ना, वर्किंग एक्सप्लेन केलं होतं डी-एन-एसचं, त्याच्याशी रिलेट करण्याचा प्रयत्न करा. फॉर एक्झाम्पल काय झालं, की आता आपण ह्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर आधी मी तुम्हाला आधी एक्सप्लेन करू थांबा. हा आपला पीसी आहे, जो की आहे आपला क्लायंट. ओके. क्लायंट म्हणजे काय? तर आपण जे सर्च करतो Google.com वगैरे, तर आपण क्लायंट झालो. ही जाईल डी-एन-एस रिझॉल्व्हरकडे, जो की असतो डी-एन-एस सर्व्हर. ओके. डी-एन-एस सर्व्हर आणि रिझॉल्व्हर सेमच आहे, तर कन्फ्यूज होऊ नका. डी-एन-एस रिझॉल्व्हर मी इकडे लिहितो. ओके. डी-एन-एस रिझॉल्व्हर काय आहे, तर डी-एन-एस सर्व्हरच आहे. ओके. आता हा जो आहे तो डी-एन-एस सर्व्हर म्हणजे काय? तर तुम्ही फॉर एक्झाम्पल माझंच नाव मी घेतो, की नचिकेत.com तुम्ही ओपन केलंत. ओके. नचिकेत.com तुम्ही सर्च केलंत. आता ही क्वेरी कशी जाईल, तर डी-एन-एस रिझॉल्व्हरकडे जाईल, डी-एन-एस सर्व्हरकडे जाईल. ही तो घेऊन गेला डी-एन-एस सर्व्हरकडे आणि ह्यानी सर्च केलं त्याच्या डेटाबेसमध्ये. त्याच्या डेटाबेसमध्ये त्याला नचिकेत.com ही एंट्रीज भेटली नाहीये. आता ही जर एंट्री भेटली नाही, तर तो कुठे पाठवेल? पुढे त्याला सोर्सच नाहीये, कुठे पुढे सेंड करण्यासाठी. तर अशा वेळेला काय होतं ना, इटरेटिव्ह केसमध्ये 3 सर्व्हर पुढे प्रेझेंट असतात आणि ते सर्व्हर कसे वर्क करतात आता आपण हे समजूया. ओके. सर्वात पहिलं असेल इथे रूट नेम सर्व्हर. ओके. रूट नेम सर्व्हर. ठीक आहे. रूट नेम सर्व्हर नंतर आहे आपल्याकडे टॉप लेव्हल डोमेन. टॉप लेव्हल डोमेन. हे काय आहे तर सर्व्हर्सच आहेत एक-एक आणि ते कसं वर्क होतात हे मी तुम्हाला सांगतो आता. आणि लास्टला आहे ऑथरिटेटिव्ह ऑथरिटेटिव्ह सर्व्हर. ठीक आहे. लास्टला आहे ऑथरिटेटिव्ह सर्व्हर. आता काय होईल तर डी-एन-एस रिझॉल्व्हर जो आहे तो काय करेल, त्याला तर एंट्री तर भेटली नाहीये, तर तो डायरेक्टली जाईल रूट नेम सर्व्हरकडे. रूट नेम सर्व्हरला विचारलं, की "बाबा बघ नचिकेत.com नावाची माझ्याकडे एक एंट्री आली आहे. तुझ्याकडे ती एंट्री आहे का? माझ्या टेबलमध्ये मी चेक केलंय, माझ्याकडे तर भेटली नाही. तुझ्याकडे आहे का? जर असेल तर मला रिप्लाय कर." ओके. डी-एन-एस रिझॉल्व्हर काय करेल, तर ठीक आहे. त्याच्याकडे त्यांनी पाठवली. रूट नेम सर्व्हर काय करेल, तर चेक करेल बाबा नचिकेत.com आहे का? जर असेल तर तो डायरेक्टली ह्याला रिप्लाय करेल, की "बघ माझ्याकडे नचिकेत.com प्रेझेंट आहे. हे घे. इथे-इथे तुला." ओके. त्याला जर सपोज भेटलं आहे 2.2.2.2 ह्याला भेटलं. ठीक आहे चल 2.2.2 याचा पब्लिक आयपी आहे. तू त्याच्याकडे जा आणि त्याला रिझॉल्व्ह करून दे नचिकेत.com. ओके. जर ह्याला मिळालं इथे, तर इथेच ही सगळी प्रोसेस स्टॉप होऊन जाईल. पुढे हे 2 सर्व्हरचा काही यूज नाहीये. पण जर सपोज करा रूट नेम सर्व्हरला पण नाही मिळाली नचिकेत.com तर तो काय करेल पुढे रूट नेम सर्व्हरला विचारेल. ठीक आहे. डी-एन-एस सर्व्हर काय होईल, तर डायरेक्टली टॉप लेव्हल डोमेनला विचारलं, की "बाबा बघ माझ्याकडे अशी-अशी एंट्री आलेली आहे नचिकेत.com. तुझ्याकडे ती आहे का? मी माझ्याकडे चेक केलं, मला नाही मिळाली." रूट नेमला मी विचारलं, त्याच्याकडे पण नाही मिळाली. आता तुझ्याकडे मी विचारतोय, तुझ्याकडे नचिकेत.com जर आहे, तर प्लीज मला रिझॉल्व्ह करून दे, हा आयपी ॲड्रेस कुठे प्रेझेंट आहे ते. आता सिमिलरली जसं मी आधी सांगितलं, की जर ह्याच्याकडे एंट्री असेल, तर तो रिप्लाय करेल, की "बघ असा-असा ॲड्रेस मला मिळालेला आहे. माझ्याकडे ही एंट्री होती 2.2.2 तर तू त्याच्याकडे जा आणि त्याला ते रिझॉल्व्ह करून दे." ओके. त्याच्याकडे तो रिप्लाय घेऊन ये त्या क्लायंटकडे. ओके. आणि जर ह्याच्याकडे असेल, तर ऑब्व्हियसली इथे पण ती स्टॉप होऊन जाईल प्रोसेस. पण सपोज करा, की डी-एन-एस रिझॉल्व्हर जो आहे, टॉप लेव्हल डोमेन जो आहे, ह्याच्याकडे पण ती एंट्री नाही आहे. तर आता फायनल स्टेप काय आहे, तर डी-एन-एस रिझॉल्व्हर ह्याच्याकडे झालं ऑथरिटेटिव्ह सर्व्हरकडे. त्याला पण सेम विचारेल, की "बघ नचिकेत.com नावाची एक एंट्री आलेली आहे, माझ्याकडे नाही आहे." ओके. रूट नेम सर्व्हरकडे पण चेक केलं नाही आहे. टॉप लेव्हलकडे पण सर्च केलं नाही आहे. ठीक आहे. तर आता फायनल तूच आहेस, तुझ्याकडे ती एंट्री असेल आणि असं असतं, की ऑथरिटेटिव्ह सर्व्हरकडे एंट्री असतेच सगळ्याची. तर फायनली ऑथरिटेटिव्ह सर्व्हरकडे तर ऑब्व्हियसली मिळणारच आहे ती आणि हा ह्याला रिप्लाय करेल. ओके. तर अशा प्रकारे जे ते आहे, हे 3 सर्व्हर जे ते काम करतात.
ओके, होप करू तुम्हाला समजलं असेल. परत एकदा एक शॉर्टमध्ये ओव्हरव्ह्यू देतो, की नचिकेत.com नावाची एक एंट्री आली होती DNS रिझॉल्व्हरकडे. त्यांनी चेक केलं DNS रिझॉल्व्हरने, त्याच्याकडे मिळाली नाही त्याला एंट्री. तर त्यांनी काय केलं, तर रूट नेम सर्व्हर म्हणून एक सर्व्हर असतो त्याच्याकडे रिडायरेक्ट केली. त्याला सांगितलं, की "बघ, नचिकेत.com नावाची एक एंट्री आलेली आहे माझ्याकडे. तर माझ्या एंट्री माझ्या डेटाबेसमध्ये तर स्टोअर नाही आहे. तुझ्याकडे असेल तर मला रिप्लाय कर." रूट नेम सर्व्हरने चेक केलं. त्याच्याकडे जर असेल ती एंट्री, तर तो रिप्लाय करेल. जर नसेल, तर तो त्याला सांगेल, की "बघ, माझ्याकडे तर एंट्री नाही आहे. तू दुसरीकडे चेक कर." DNS रिझॉल्व्हर जाईल टॉप लेव्हल डोमेनकडे. टॉप लेव्हल डोमेन पण सेम चेक करेल. त्याच्याकडे जर असेल, तर तो रिप्लाय करेल, "हे घे बाबा, माझ्याकडे एंट्री होती. याचा पब्लिक आयपी हा आहे." तर इथेच ही क्लोज होईल. जर ह्याच्याकडे पण नाही मिळाली, तर ऑब्व्हियसली लास्टला ह्याच्याकडे तर मिळणारच आहे. हा विचारेल, की "बघ, मी सगळ्यांना आता विचारलेलं आहे. फायनली तुझ्याकडे जर असेल, तर प्लीज मला रिझॉल्व्ह करून दे." अशा प्रकारे जे ते इटरेटिव्ह जी प्रोसेस आहे ती वर्क करते. तर होप करू तुम्हाला मी समजलं असेल. एवढी ईझीच आहे, सिंपलच आहे, जास्त काही नाही आहे. जर नसेल समजलं, तर प्लीज तुम्ही कमेंट्समध्ये काही असेल क्वेश्चन तर विचारा.